बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात. तर हे बघा मित्रांनो, आज जे आपण प्रश्न या ठिकाणी आणलेले आहोत त्यात भाषिक क्षमता, गणितीय क्षमता, तांत्रिक क्षमता, आकलन, समसंबंध अशा प्रकारे काही घटक आपण या ठिकाणी एकत्र केलेले आहोत आणि परीक्षेसाठी IBPS पैटर्न अनुसार हे अत्यंत इम्पॉर्टेंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार है मित्रांनो. और अगर आपका उर्दू मीडियम है दोस्तों तो आपको पता है कि किस तरीके से प्रश्न पत्रिका आती है. और उर्दू मीडियम वालों के लिए खास कर मैं बोलना चाहूँगा कि आपको मराठी व्याकरण कंपलसरी है. देखिए, मराठी मीडियम के जो बच्चे होते हैं उनको मराठी में उतनी दिक्कत नहीं होगी, क्योंकि मराठी व्याकरण जो आता है वो मतलब ज़्यादा इसकी लेवल जो है वो डिफ़िकल्ट नहीं होती है. लेकिन उर्दू मीडियम के लिए थोड़ी दिक्कत हो सकती है, तो आपने मराठी की ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिस करनी है. और भाषिक क्षमता में आपको दो घटक है दोस्तों, मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण हे दोन घटक तुम्हाला भाषिक क्षमतामध्ये दिलेले आहे मित्रांनो. ते तुम्ही पाहून घ्या. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉइन करू शकतात. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. वीडियोला प्लीज लाइक करा. देखिए दोस्तों, आपको सेम इसी तरीके के क्वेश्चन पेपर आपके शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी के संदर्भ में देखने के लिए मिलेगा. वहां पर आपको मराठी, इंग्लिश और उर्दू में तीनों लैंग्वेज में क्वेश्चन दिए जाते हैं दोस्तों. सिर्फ इंग्लिश ग्रामर और मराठी ग्रामर छोड़ के बाकी तमाम क्वेश्चन जो है वो आपको 3 लैंग्वेज में देखने के लिए मिलेंगे. ठीक है. तो देखिए प्रश्न क्रमांक 1. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे. यापैकी बालकाच्या व्यक्तिमत्वाचे घटक कोणकोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे मित्रांनो. हे बघा, टेम्परामेंट मीन्स प्रवृत्ती, ओके, एन्व्हायरमेंट मीन्स वातावरण, स्वभाव मीन्स कॅरेक्टर अँड वरील पैकी ऑल ऑफ द अबव म्हणजे वरीलपैकी सर्व. अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. यापैकी बालकाच्या व्यक्तिमत्वाचे घटक कोणकोणते आहे असा प्रश्न नेमका या ठिकाणी विचारलेला आहे. अगर आप उर्दू मीडियम से संबंध रखते हो तो आप यहाँ पर क्वेश्चन पढ़ सकते हो दोस्तों. इंग्लिश में आप ऑप्शन देख सकते हो. तो देखिए इसका जो यहाँ पर राइट आंसर होगा प्रवृत्ती, वातावरण, स्वभाव म्हणजेच वरीलपैकी सर्व जे असेल मित्रांनो आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, कारण की जून मध्ये ही परीक्षा होणार आहे आणि म्हणजे जवळपास जितके प्रिव्हियस इयर प्रश्न विचारलेले आहे ते सगळे तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. म्हणजे हळूहळू जानेवारी फेब्रुवारी पर्यंत प्रिव्हियस इयर तुमचे पूर्ण होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे. बघा, शिक्षक म्हणून आपण शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाच्या अनुसार विचार केला पाहिजे. ओके, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाच्या अनुसार विचार केला पाहिजे, डॅश अनुसार विचार केला पाहिजे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, पद्धतशीर सराव, विषय वस्तू बद्दल प्रभुत्व, श्रवणशक्तीचे धडे पाठ म्हणून दाखवणे किंवा मुलांची वाढ आणि विकास. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाच्या डॅश डॅश अनुसार विचार केला पाहिजे. तर हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी म्हणजे मुलांची वाढ आणि विकास. ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. आता हा बघा, भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि मराठी व्याकरणशी संबंधित हा प्रश्न आहे मित्रांनो. उर्दू मीडियम विद्यार्थ्यांना, उर्दू मीडियम के बच्चों को मराठी के जो प्रश्न होंगे दोस्तों वो सिर्फ मराठी लैंग्वेज में देखने के लिए मिलेंगे. इंग्लिश मीडियम के बच्चों को, हिंदी मीडियम के बच्चों को भी मराठी व्याकरण के जो प्रश्न है वो मराठी में ही देखने के लिए मिलेंगे. आपको यहाँ पर दूसरी लैंग्वेज का इस्तेमाल नहीं कर दिया जाएगा, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता. आता हे बघा, उपसर्ग घटित शब्द कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, गुलामगिरी, कलाकार, प्रतिसाद किंवा मानवता. आता उपसर्ग आणि प्रत्यय मतलब क्या
ये आपको पता होना चाहिए। उपसर्ग क्या होता है दोस्तों? उपसर्ग जो है वो शब्द के पहले लगता है। उपसर्ग क्या होता है? उपसर्ग शब्द के पहले लगता है दोस्तों, और प्रत्यय जो है वो शब्द के बाद में लगता है। मतलब शब्दाच्या नंतर जे लागतो त्याला आपण प्रत्यय असे म्हणतो। तर हे बघा प्रति, प्रति हे काय आहे या ठिकाणी? उपसर्ग आहे, मतलब शब्द के पहले लगा है। तो ऑप्शन नंबर 3 क्या होगा हमारा यहाँ पर? राइट आंसर रहेगा दोस्तों। ऑप्शन क्रमांक 3 जो होगा हमारा वो बिल्कुल सही आंसर यहाँ पर रहेगा। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। हे बघा प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे की सुनामी कधी उद्भवू शकतात, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। फक्त सकाळी, ओनली इन द मॉर्निंग, फक्त रात्री, ओनली इन द नाईट, फक्त संध्याकाळी, ओनली इन द इव्हिनिंग, संपूर्ण दिवसामध्ये कोणत्याही वेळी। ओके, तर हे बघा मित्रांनो, सुनामी कधी येऊ शकते? तर संपूर्ण दिवसामध्ये कोणत्याही वेळी। ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जी असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। आता हा प्रश्न सुद्धा मराठी भाषिक क्षमतेबद्दल विचारलेला आहे की अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, मराठीचे जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात दोस्तों, मराठी के जो सवाल आपको पूछे जाते हैं वो बहुत आसान होते हैं, एकदम इजी लेवल के सवाल शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता में आपको पूछे जाते हैं। इतना आपने समझ लेना है। समानार्थी शब्द या ठिकाणी विचारलेला आहे की अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हे बघा 4 पर्याय दिलेले आहे। अशुभ, शुभ, कल्याणकारी, चांगला। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी अनिष्ट या शब्दाचा जे समानार्थी शब्द असेल ते असेल अशुभ, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 6। आता हे प्रश्न जे आहे ते गणितीय क्षमता म्हणजे मॅथमॅटिक बद्दल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आता गुणाकार करा म्हणजे मल्टिप्लाय करा, 298 गुणिले 9 असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। अतिशय सोपा हा प्रश्न आहे, कारण गुणाकार तुम्हाला येतो। ओके, अतिशय सोपा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि प्रीवियस इयर प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 साठी जून मध्ये ही परीक्षा होणार आहे, परीक्षा परिषदेतर्फे असा सांगितलं आहे मित्रांनो। तर हे बघा, गुणाकार करा येथे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। तर 2682 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया मित्रांनो। हे बघा मित्रांनो, जवळपास 2 तास हे PDF तयार करायला आम्हाला लागतात, कारण येथे आपण इंग्लिश, उर्दू आणि मराठी भाषेचा मिक्स वापर आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो। कारण की ज्या प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका असते, जिस तरीके से आपकी क्वेश्चन पेपर होती है तीनों लैंग्वेज में, उस तरीके से तीनों लैंग्वेज का इस्तेमाल दोस्तों हम यहाँ पर आपके लिए करते हैं। मतलब एक ही वीडियो में सारे मीडियम के बच्चे जो है वो देख सकते हैं, और हम साथ ही साथ तीनों लैंग्वेज का इस्तेमाल भी आप यहाँ पर कर रहे हैं दोस्तों। ट्रांसलेशन करना बहुत मुश्किल काम होता है। प्रश्न यहाँ पर पूछा गया है बघा, प्रश्न विचारलेला आहे की हिडर थ्रो या संकल्पना कशामध्ये वापरल्या जातात? अब हिडर थ्रो ये जो संकल्पना है ये किस चीज में इस्तेमाल होती है? इस प्रकार का प्रश्न यहाँ पर पूछा गया है दोस्तों। 4 ऑप्शन आपको दिए गए, हॉकी, क्रिकेट, टेनिस, नॉन ऑफ दिस, वरीलपैकी एकही नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, हिडर थ्रो इन या संकल्पना कशामध्ये वापरले जातात मित्रांनो? तर हे बघा ऑप्शन क्रमांक डी, कारण की टेनिस, क्रिकेट आणि हॉकीमध्ये ही संकल्पना वापरली जात नाही। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जे असेल मित्रांनो आपला या ठिकाणी काय असणार आहे? राईट आन्सर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 8। हे बघा प्रश्न क्रमांक 8। ओके, 1 मिनिट, स्क्रीन ॲडजस्ट करून घेऊया। ओके, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। शिक्षकाचे हे कर्तव्य आहे। आता हे प्रश्न जे असणार आहे मित्रांनो, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे पॅडागॉजी संदर्भात हे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे की शिक्षकाचे हे कर्तव्य आहे की डॅश डॅश करू नये, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ओके, आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। मोस्ट IMP हे प्रश्न आहे, कारण की 10-15 प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे जे आहे ते शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातात। ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की लोकशाहीवादी आदर्शाला परिपूर्तीकडे एक पाऊल पुढे आणणे। ओके, स्वतःला कोणत्याही आक्रमक शक्तीसह जोडले जाणे टाळणे। ओके, बरोबर असणार आहे। कोणत्याही राजकीय गटाशी जोडले जाण्यापासून
लांब राहणे हा सुद्धा बरोबर असणार आहे मित्रांनो। इथे विचारलेलं आहे की करू नये मतलब एक टीचर होकर आपने क्या करना नहीं, शिक्षकाचे हे कर्तव्य आहे की डॅश डॅश करू नये असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। सक्रियपणे म्हणजेच ऍक्टिव्हपणे धार्मिक गतिविधीमध्ये सहभाग घेणे, तर हे बघा मित्रांनो डी जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे। डी काय दिलेलं आहे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे आणि आपल्याला चुकीच्याच विधान या ठिकाणी निवडायचा होता मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेला आहे। ऑप्शन क्रमांक डी आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया मित्रांनो। हे प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, आणि जशा प्रकारे प्रश्नपत्रिका असतात आणि जशा प्रकारे ऑप्शन दिलेले असतात मित्रांनो सेम फॉर्मेट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। प्रश्न आहे की एलिसा चाचणी याचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे। अब बताया गया है कि एलिसा चाचनी का इस्तेमाल किस चीज के लिए किया जाता है। ओके, किस चीज के लिए किया जाता है इस प्रकार का प्रश्न यहाँ पर पूछा गया। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो, पोलिओ व्हायरस, एड्स, अँटीबॉडीज, क्षयरोग, जीवाणू किंवा कर्करोग। अशा प्रकारे कर्करोग म्हणजेच कॅन्सर, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहत आहोत। एलिसा चाचणी याचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे, तर हे बघा मित्रांनो एड्स अँटीबॉडीज आपला काय असणार आहे, ऑप्शन बी जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। कारण की एलिसा चाचणी कशासाठी वापरली जाते, तर एड्स अँटीबॉडीज साठी ही चाचणी वापरली जाते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 10। आता हे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे की साधारणपणे अंतप्रेरणा डॅश डॅश मध्ये दिसून येते। ओके, साधारणपणे अंतप्रेरणा कशामध्ये दिसून येते अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, मुले, चिल्ड्रन्स, प्राणी, एनिमल्स, मनुष्य आणि प्राणी, मॅन अँड एनिमल्स किंवा सांगू शकत नाही। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि प्रश्न आहे की साधारणपणे अंतप्रेरणा, आता अंतप्रेरणा काय आहे हे तुम्हाला माहित असला पाहिजे मित्रांनो, डॅश डॅश मध्ये दिसून येतात। तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर जे असणार आहे मॅन अँड एनिमल्स म्हणजेच मनुष्य आणि प्राणी काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा ज्वाइन करू शकता। दोस्तों हमने एक प्लेलिस्ट तैयार की है टेट 2025 के लिए, आप हमारे यूट्यूब चैनल पर विजिट कर हमारी प्लेलिस्ट देख सकते हैं दोस्तों, जो जहां पर आपको जून 2025 के लिए टेट परीक्षा के लिए फ्री में वीडियो देखने के लिए मिलेंगे और तमाम प्रीवियस ईयर क्वेश्चन म्हणजे सगळे प्रीवियस ईयर क्वेश्चन तिथे तुम्ही पाहू शकतात। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे, तुम्ही प्रश्न पाहू शकतात। ओके, प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ओके, बायोलॉजिकल हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। हे बघा, स्वभाव वैशिष्ट्य, मूल्य, प्रवृत्ती किंवा वरीलपैकी काहीही नाही अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जी जैविक प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे म्हणजे जी बायोलॉजिकली पद्धत आहे मित्रांनो ते असणार आहे प्रवृत्ती म्हणजे टेम्परामेंट। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल मित्रांनो आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 12। हे बघा क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी विचारलेला आहे की एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन डॅश डॅश दर्शवते। आता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, इव्हल्युशन बद्दल प्रश्न विचारलेला आहे, इव्हल्युशन ॲज अन ऑब्जेक्टिव्ह। ओके, द नोट्स अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, सुज्ञता, जजमेंट म्हणजेच अंदाज, गंभीर मूल्यांकन किंवा वरील सर्व अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन डॅश डॅश दर्शवते अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि हे बघा प्रश्न क्रमांक 12चे जे उत्तर असेल ते असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। आता हा प्रश्न जे आहे ते गणित विषयाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 13। ओके, हा 13 आहे मित्रांनो। ओके, प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे, 24
30 आणि 36 मसावी काढा. फाइंड द HCF ऑफ 24, 30 अँड 36 अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. ऑप्शन दिलेले आहे 4, 6, 8 आणि 10. तर योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे मसावी. आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. आता यानंतर आपण इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत हा प्रश्न या ठिकाणी ऍड केलेला आहे मित्रांनो. काही सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे 200 प्रश्नांपैकी. हे बघा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. अशा प्रकारे म्हणजे एका प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की रिकामी जागा पूर्ण करा या खाली जगह मुकम्मल कीजिए. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. अवल्स डॅश डॅश इन द डे टाइम. ओके, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हाईड, हॅज हाईड, हॅव हाईड किंवा हॅज हिड अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि अवल्स हाईड म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल, ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिश भाषिक क्षमता सुद्धा कंपल्सरी आहे मित्रांनो. मराठी मीडियम असो, उर्दू मीडियम होगा आपका, हिंदी मीडियम है या फिर इंग्लिश मीडियम है, आपको इंग्लिश भी कंपल्सरी है. करीब करीब 30 मार्क्स के क्वेश्चन इंग्लिश के आपको पूछे जाएंगे दोस्तों. ये प्रैक्टिस आपको बहुत ज़्यादा करनी है और आपको 200 मार्क्स के लिए 2 घंटे सिर्फ वहाँ पर मिलेंगे. देखते हैं हम अगला प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की कोणता वयोगट तान्हे असण्याच्या अधिक जवळचा आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. ओके, वयोगट मीन्स एज का जो ग्रुप होता है उसके बारे में सवाल यहाँ पर पूछा गया है. कोणता वयोगट तान्हे असण्याच्या अधिक जवळचा आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. 0 to 1 इयर्स म्हणजे 0 ते 1 वर्ष, 3 ते 6 वर्ष, 2 ते 4 वर्ष किंवा 4 ते 5 वर्ष अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि जे आपला बरोबर उत्तर असेल ते असेल ऑप्शन क्रमांक 1 0 ते 1 वर्ष म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 16. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या घटकांतर्गत काही उपघटक आपण या ठिकाणी ऍड केलेले आहोत मित्रांनो. जवळपास तुम्हाला 8 ते 9 उपघटक या परीक्षेमध्ये असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त अभियोग्यता आणि फक्त बुद्धिमत्ता यात नसते मित्रांनो. तुम्ही सिलेबस पहा, सिलेबसची व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेली आहे आणि ऍड स्क्रीनमध्ये सुद्धा मी ते सिलेबसची व्हिडिओ लावणार आहे मित्रांनो. सिलेबस पहा आणि सिलेबसनुसार तुम्ही अभ्यासाला लागा, कारण जूनमध्ये ही परीक्षा म्हणजे जवळपास 6 महिने उरलेले आहे. परंतु मित्रांनो ऐन वेळी तुम्ही जर अभ्यास सुरू केला तर तुम्हाला 200 मार्कासाठी फक्त 120 मिनिट या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो. आणि ही जी परीक्षा असते ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला टीएटी आणि सीटेट मध्ये 150 मार्कासाठी 150 मिनट मिलतात मित्रांनो. परंतु या ठिकाणी फक्त 120 मतलब 120 मिनट आपको मिलेंगे. आपको सिर्फ 120 मिनट दिए जाएंगे दोस्तों. उसमें 200 क्वेश्चन आपको करना है. तो सोचो कितनी ज्यादा प्रैक्टिस की आपको आवश्यकता है. और अगर आपने 120 से ज्यादा नंबर हासिल कर लिए तो आप शिक्षक बन गए. अगले जून में आप शिक्षक बन गए अगर आपने 120 से ज्यादा नंबर हासिल कर लिए. शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, हा प्रश्न झालेला आहे का नाही, पुन्हा विचारलेला आहे. शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. तर हे बघा, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. सुव्यवस्था राखणे, विषयवस्तू प्रदान करणे, समस्या सोडणारे तंत्र शिकवणे किंवा विद्यार्थ्याच्या वाढीला मार्गदर्शन करणे. तर हे बघा मित्रांनो, शिक्षकाचे जे सर्वात महत्त्वाचे कार्य असेल ते असेल ऑप्शन क्रमांक डी, विद्यार्थ्यांच्या वाढीला मार्गदर्शन करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. हे बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 15,876च्या वर्गमूळामधील एकक स्थानी असलेला अंक अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला. आता हे बघा मित्रांनो, एकक ठिकाणी असलेला अंक कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. द डिजिटल इन द युनिट्स प्लेस इन द स्क्वेअर रूट ऑफ द 15,876 अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि एकक स्थानी जे असलेला अंक आहे मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. 6 आपला काय असणार आहे, एकक या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 17. हे सगळे प्रश्न जे आहे मित्रांनो ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे. वारंवार मी तुम्हाला सांगतो, कारण की प्रिव्हियस इयरची प्रश्नपत्रिका पाहणे अत्यंत इम्पॉर्टंट असते मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये. मनुष्य पृथ्वीच्या
पृष्ठापेक्षा चंद्राच्या पृष्ठावर उंच उडी मारू शकतो कारण. आता हा झाला मित्रांनो जॉग्राफीचा प्रश्न. ओके, मनुष्य पृथ्वीच्या पृष्ठापेक्षा चंद्राच्या पृष्ठावर उंच उडी मारू शकतो कारण. याचे नेमके कारण काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. हे बघा, चंद्राच्या पृष्ठ खडबडीत आहे. ओके, चंद्रावर वातावरण नाही. ओके, द मून हॅज नो ॲटमॉस्फिअर. चंद्रावर पृथ्वीपेक्षा गुरुत्वाकर्षण असल्याने प्रवेग कमी आहे आणि चंद्र पृथ्वीपेक्षा थंड आहे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. चंद्रावर पृथ्वीपेक्षा गुरुत्वाकर्षण असल्याने प्रवेग कमी आहे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक ओके, प्रश्न थोडा आपण या ठिकाणी मोठा करून घेऊया मित्रांनो, कारण ऑप्शन दिलेले आहे. बघा, ऑप्शन काय दिलेले आहे, पती, भाऊ, दीर मतलब देवर आणि वडील, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आता हा तुम्हाला बुद्धिमत्ता संदर्भात प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. फोटोमधील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणते माझ्या सुनेच्या दीराचे वडील आहे. हे बघा, आप क्वेश्चन को ध्यान से समझ लेंगे. ऐसे क्वेश्चन फंसाने वाले क्वेश्चन रहते हैं और टाइम खाने वाले क्वेश्चन रहते हैं दोस्तों, इसको समझ लेंगे ठीक से आप. मग त्या पुरुषाच्या या स्त्रीसोबत काय नाते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. एक फोटो है, एक फोटो में एक औरत क्या करती है, एक पुरुष की तरफ उंगली दिखाती है और कहती है, क्या कहती है, ती म्हणते माझ्या सुनेच्या दीराचे वडील आहे. क्या कहते कि मेरे सून मतलब बहू के देवर के वडील है. मग त्या पुरुषाचे या स्त्रीसोबत नाते काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकतात. ऑप्शन सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहे. पती, हस्बंड, ब्रदर इन लॉ अँड फादर, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे हस्बंड. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 19. आता हे प्रश्न सुद्धा मराठी भाषेशी संबंधित आहे. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. हे बघा मित्रांनो, अशुद्ध वाक्य आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. तर तो पुरुष आहे हा बरोबर वाक्य असणार आहे. ती स्त्री आहे हा सुद्धा शुद्ध वाक्य या ठिकाणी असणार आहे. ते एकत्र आहेत हा सुद्धा बरोबर आहे. परंतु त्या मुली आहे या ठिकाणी काय दिलेला आहे, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 20. हे बघा, प्रश्न क्रमांक 20 यहाँ पर पूछा है कि राज्य घटनेच्या 8व्या अनुसूचित किती भाषेचा उल्लेख केला आहे. प्रश्न है दोस्तों की राज्य घटने की जो 8वीं अनुसूची है वहां पर कितनी भाषा का जिक्र हुआ है, कितने लैंग्वेजेस का जिक्र हुआ है, इस तरीके से प्रश्न यहाँ पर पूछा गया है. 16, 20, 22 आणि 24 अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्वांना माहीत असेल की राज्य घटनेची जी 8वी अनुसूची आहे त्यात 22 भाषेचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकतात मित्रांनो. जवळपास 6 ते 7 व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहे मित्रांनो. प्रिव्हियस इयरचे हे सगळे क्वेश्चन आम्ही पाहत आहोत मित्रांनो. जवळपास जानेवारी किंवा फेब्रुवारी पर्यंत जे आहे ते सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण पाहणार आहोत मित्रांनो. आणि त्यानंतर आपण परीक्षेचे पार्श्वभूमीवर परीक्षेचे स्वरूप आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारे असतो त्यानुसार आपण प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो, IBPS पॅटर्न अनुसार. तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.